पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे अनेक निर्णय हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत महानगरपालिकेमध्ये. म्हणजे ते महापौर निवासाचा खर्च असो, आदी खर्च. म्हणजे मला सांगा किशोरीताई, तुम्ही त्या सदनी राहिलेले आहात. आवाज इतका येतो का हो गाड्यांचा आणि पक्षांचा की तुम्हाला ते काय आवाज येऊ नये म्हणून फुलप्रूफ करावं लागतंय, त्याच्यासाठी कंटेनर लावावं लागतंय 3 कोटींचं? नाही, त्याच्यामध्ये 2-3 प्रकार महापौर बंगल्यात घडलेत. याच्या आधी राणी एलिझाबेथ त्या महापौर बंगल्यातनं राहून गेल्या असा इतिहास आहे. बर. आता भाजपच्या महापौर आहेत आणि भाजपच्या महापौर यांनी ते बॅरिकेड्स लावणं खरं म्हणजे हे रॉंग आहे. कारण महापौरांचा बंगला किमान बाहेरून जवळून दिसावं म्हणून फुटपाथवरनं चाललेली लोक मी पाहिलीत. खरंय खरंय. अनेकदा माझी गाडी आतमध्ये जाताना काही अशी जोडपी आणि नाही आम्ही या आतमध्ये बघा, कारण हा 2.5 वर्षाचा तामझाम आहे. हा आपल्या नशिबाने आपल्याला मिळालं आहे. मुंबईकरांनी तुम्हाला तिथल्या नागरिकांनी निवडून दिला म्हणून मिळालं आहे. याची जाणीव पहिल्या दिवसापासून ठेवली पाहिजे. आणि ते बघण्यासाठी जर फुटपाथवरनं चालत असतील तर तुम्ही बॅरिकेड लावून त्यांचा तोही हक्क काढून घेता. हा शहाणपणा ई वॉर्डच्या ज्या वॉर्ड ऑफिसरनी केला आहे त्याच्यावर मी सांगितलं आहे. खरं म्हणजे तो आमचा लुकआउटच नाही, तो ज्या RTO म्हणजे पोलिसांचं असलेलं वाहतुकीचं त्यांचा निर्णय असले पाहिजे. आमचे वॉर्ड ऑफिसर सांगणारे कोण? ते कसं काय ठरवू शकतात? तुम्ही तुमचा सिस्टम करू शकता, पण तुम्ही डायरेक्ट बॅरिकेड लावणार,